राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल शरद पवार गटाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या 2 खंद्या समर्थकांनी त्यांची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे। आव्हाड यांचे निकटवर्ती अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले। ठाणे जिल्ह्यात येणारा कळवा-मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आले आहेत। आव्हाड यांची साथ सोडणारे अभिजित पवार हे महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत। त्यांनी आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले। तर हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमा वाणी हे महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत। राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीचे 2 गट पडले। शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। मात्र अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी या विधानसभेच्या निवडणुकीतही आव्हाड यांचं काम केलं होतं। या दोन्ही खंद्या समर्थकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काल प्रवेश केलाय। झाले होते मारहाण, पण त्या प्रकरणामध्ये थोडंसं जी त्यांच्याबरोबर हात मिळवणी झाली त्यात थोडंसं वेदनादायक होतं। ठीक आहे, काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात, आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने, त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या, चालत राहिल्या, पण आम्ही काही जास्त बोललो नाही। अजित पवारांशी काय चर्चा झाली आणि तुम्हाला कोणतं जबाबदारी दिली? दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे। आणि की मी स्वीय सहाय्यक असताना मी बघितलं नाही, त्याच्या आधी स्वीय सहाय्यकच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो, मी काम करत राहिलो, काम करत होतो। त्याच्यानंतर मग स्वीय सहाय्यक होऊन परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती। पण दादा ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली की मला एक कोकण विभागाचा अध्यक्ष केलं, मग त्यातून जे काम करायची परिस्थिती निर्माण होईल, आता ज्या पद्धतीने आम्ही काम करू ते तुम्ही बघालच। आणि प्रभागातील तर काम त्यामध्ये तर आम्ही मागे हटणार नाही, काम करत राहू, चांगल्या पद्धतीने काम करू। व्यावसायिक असं मी काही एवढा मोठा नाहीये की ते माझ्याबरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील, पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती आहे। खूप मोठे नेते, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही, त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणं योग्य नाही। जे काही कालांतराने पुढे काही गोष्टी येतील तेव्हा आम्ही बोलतो। काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात, मी पण बोलून दाखवत नाहीये, कारण की माझी सवय आहे की बाबा मनात ठेवत 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 मी मन हलकं कधी केलं नाही आहे। त्यामुळे मी काही न बोलता गपचूप मोबाईल बंद केले आणि निघून निघत गेलो। 2 दिवस फिरत होतो। शहरात मराठी नववर्षाच्या निमित्तानं निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी कोळी, धनगर, वराड, मातंग, राजस्थानी, अग्रवाल अशा विविध समाजांच्या संस्कृतीचं दर्शन घडणार असल्याची चिन्ह आहेत। स्वागत यात्रेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थिती लावत असून आमचाही या यात्रेत सहभाग असल्याचं ते सांगत आहेत। तसंच काहींनी आमच्या संस्कृतीचा चित्ररथ यात्रेत सहभागी केला जाईल असंही नमूद केलंय। त्यामुळे यंदाची यात्रा ही वैविध्यतेने नटलेली पाहायला मिळणार आहे। ठाणे शहरातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्यामुळे यंदा या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। स्वागत यात्रेची तयारी देखील आयोजकांनी 4 महिन्यांच्या आधीपासूनच सुरू केली आहे। यंदाची यात्रा भव्य स्वरूपात व्हावी यासाठी आयोजकांकडून विविध संस्था आणि समाजाला यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं जाते। यापूर्वी यात्रेत अवघे काही समाज सहभागी होत होते, परंतु या यात्रेबाबत होत असलेला प्रचार आणि प्रसार पाहून आता विविध समाज या यात्रेशी जोडले जात असल्याचंही पाहायला मिळते। कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी, अग्रवाल, माळी, बंजारा असे विविध समाज यंदाच्या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत।
या समाजाचे प्रतिनिधी हे स्वागत यात्रेच्या बैठकीत येत असून त्यांचा या यात्रेत कशा स्वरूपात सहभाग असणार आहे याची माहिती देत आहेत. काही समाज हे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ साकारणार आहेत, तर काही जण त्यांच्या समाजाची वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकताच दिले असतानाच त्या पाठोपाठ घोडबंदर येथील ओवळा भागातील पानखंडा, बमनानीपाडा या भागात आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत. या ठिकाणी सुमारे 340 बेकायदा बांधकामं असून त्यात बैठ्या चाळी आणि 25 ते 30 बंगले आहेत. या बांधकामांना पालिकेनं नोटिसा बजावून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसंच ही बांधकामं पाडण्यासाठी पालिकेकडून कारवाईचं नियोजन आखलं जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले. 2017 ते 2021 या काळात दिवा परिसरात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकताच दिले आहेत. यातील 2 इमारत धारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत, तर उर्वरित बांधकाम धारकांना पालिकेनं नोटिसा देऊन त्या इमारती पाडण्याचं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच घोडबंदर भागातील आदिवासी जमिनींवरील अतिक्रमणांसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली असून त्यात न्यायालयाने ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिलेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या वतीनं पानखंडा येथील समाज मंदिरात काल बैठक झाली. या बैठकीत पालिकेनं उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असं स्पष्ट केलंय. त्यामुळे येथील आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेली बांधकामं पालिका जमीनदोस्त करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती दिनानिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या 6 किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला होता. 4000हून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्तही उपस्थित होते. भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातून सकाळी 7:30 वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा तेथून मारुतराव शिंदे तरण तलाव, प्रभात सिनेमा सिग्नल, रंगो बापूजी गुप्ते चौक, सेंट्रल मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, NSS मधील सामाजिक संघटना, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी पटांगणांवर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली.
त्यानंतर विविध क्रीडा प्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। बॅडमिंटनपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्रीकांत वाड, कबड्डी या क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कबड्डीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या उपायुक्त मीनल पालांडे, अद्वैता मांगले आदींचाही यावेळी सन्मान करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जन्म जयंती याच्या निमित्ताने भारत सरकारची सूचना तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश त्याच्या अनुषंगाने आपल्याला शिवपदयात्रा याचं आयोजन करायचा होता। त्याचा हेतू आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज यांचे संस्कार आरोपित करणे त्या अधिरोपित करणे हा होता। आणि आपण सगळ्यांना कल्पना आहेतच की संस्कृती आणि धर्माचे संरक्षक आणि सुशासन आणि स्वराज याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराज यांची कीर्ती आहे। मग त्यांचे गुण त्यांचे जे संस्कार आहेत ते आपले अंगात ते अंतर्भूत झाले पाहिजे हा एकंदरीत आजचे पदयात्रेचा हेतू होता। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्ण टीम, ठाणे महानगरपालिका, जिल्हा परिषदची पूर्ण टीम आणि विविध शासकीय कार्यालय, पोलीस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट हे सगळेच लोक सहभागी होते। साधारणतः 5000 पेक्षा जास्त नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग दर्शवला आणि एकंदरीत खूप सुंदर खूप ऊर्जावान एक वातावरण निर्मित झालेलं आहे।